हाय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती समजून घेतोय. त्याचबरोबर आपण काही पोलच्या माध्यमातून म्हणजेच पोल थ्रू आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उत्तरे समजून घेतोय. ती माहिती जी काय तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते ते तुम्ही स्टोअर करायला शिका, साठवून ठेवायला शिका. जे काही प्रश्न असतील ते जरा नोट डाऊन करून घ्या. सामान्य ज्ञानावर आधारित अशी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत. ते माहिती असणं अपेक्षित आहे, म्हणून ते नोट डाऊन करा किंवा ते व्यवस्थित वाचून ते समजून घ्या. ओके. तर मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे तो मागील व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण ह्या प्रकारचा टॉपिक समजून घेतलेला आहे. कोणता टॉपिक समजून घेतला तर इंग्लिश वर्ड्स यूज इन डेली लाईफ आपण पार्ट फर्स्ट समजूया, कारण असे बरेच व्हिडिओ आपल्याला समजून घ्यायचे आहेत. का समजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपल्याला दिसत आहेत त्या शब्दांचे अर्थ माहिती असणं अपेक्षित आहे. त्याचं कारण आहे वाक्याची जी रचना असते किंवा वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर वाक्याचा अर्थ समजून घेण्यापूर्वी अशा प्रकारचे जे काही शब्द दिलेले असतात त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असावेत. जर त्या शब्दांचे अर्थ माहिती असतील तर आपण वाक्याचा अर्थ सहजरित्या सांगू शकतो. जसं की एक साधा एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया. ही इज अ नॉटी बॉय. ही इज अ नॉटी बॉय. आता ही म्हणजेच तो, ही इज अ नॉटी बॉय. बॉय म्हणजेच मुलगा, की तो मुलगा कसा आहे तर नॉटी आहे. नॉटी म्हणजेच कसा तर नॉटी हा जो काही शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ माहिती असेल तर आपण वाक्य रचना सहज तयार करू शकतो. नॉटी या शब्दाचा अर्थ आहे खोडसाळ, म्हणजे तो मुलगा खोडसाळ आहे. अशा प्रकारे आपण त्या वाक्याचा अर्थ समजून घेऊ शकतो. म्हणून आपल्याला जे या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असायला हवे, कारण ह्याच प्रकारच्या शब्दांचा वापर वाक्यांमध्ये झालेला असतो. तेच वाक्य आपल्याला समजून घेण्यासाठी हे शब्द माहिती असायला हवेत. ओके. जवळपास आपण 100 शब्द आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. किती शब्द? 100 वर्ड्स. 100 शब्द आपण इंग्रजीतून मराठीच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. इंग्लिश टू मराठी विथ मराठी मिनिंग. ओके. प्रत्येक शब्दाचा प्रोनाउन्सिएशन आणि त्याचा मराठी मीनिंग कशा पद्धतीने होत आहे ते आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. आपला टॉपिक आहे इंग्लिश वर्ड्स यूज इन डेली लाईफ, की दैनंदिन जीवनामध्ये जे आपण वाक्य बोलत असतो त्या वाक्यात वापरले जाणारे इंग्रजी शब्द. पहा. फर्स्ट, बीक. बीक मीन्स चोच. बीन. बीन मीन्स गवार. बेअर. बेअर मीन्स अस्वल. बेअर मीन्स अस्वल. बेअर्ड. बेअर्ड मीन्स दाढी. ओके. पहा. ब्युटिफुल. ब्युटिफुल मीन्स सुंदर. बिकॉज. बिकॉज मीन्स जरा जोर देऊन बोललो की बिकॉज. बिकॉज मीन्स कारण. रिझन वगैरे आपण सायंटिफिक रिझन जेव्हा विचारले जात असतं तेव्हा आपण ह्या प्रकारे उत्तर सांगत असतो. बिकम. बिकम मीन्स काहीतरी बनणे, होणे. ओके. बिकम. बेड. बेड मीन्स पलंग किंवा बिछाना वगैरे आपण त्याला म्हणत असतो. बी. बी मीन्स मधमाशी. बिफोर. बिफोर मीन्स आधी. बेगर. बेगर. बेगर मीन्स भिकारी. बेगिन. बेगिन मीन्स सुरुवात किंवा सुरू. बिहेव. बिहेव मीन्स वागणे. बिहाइंड. बिहाइंड. बिहाइंड मीन्स पाठीमागे किंवा मागील बाजूला.
Believe. Believe means विश्वास. Bell. Bell means घंटा. Below. Below means खाली. Below not pillow. Okay. Below म्हणजेच खाली. Belt. Belt means पट्टा. Bench. Bench means बाक. Bend. Bend means वाकणे. Next. Beside. Beside means शेजारी. Best. Best means उत्तम. Better. Better means जास्त चांगला. Best उत्तम. Better जास्त चांगला. Between. Between means मधोमध म्हणजे दोघांच्या मध्ये. Beyond. Beyond means पलीकडे. Beyond means पलीकडे. Bicycle. Bicycle means सायकल. Big. Big means मोठा. Bike. Bike means सायकल किंवा दुचाकी. ओके. Bill. Bill means देयक. जी काही रिसिप्ट पावती असते आपण त्याला म्हणू शकतो ती. बिल म्हणजेच देयक. Bin. Bin means मोठा डबा. Bird. Bird means पक्षी. Birthday. Birthday means वाढदिवस. Biscuit. Biscuit means बिस्किट. या ठिकाणी आहे बीट. बीट means कपटा किंवा छोटे छोटे तुकडे. बाईट. बाईट means चावणे. ओके. बिटर. बिटर means कडू. ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड means फळा. ब्लेड. ब्लेड means पाते. ब्लँक. ब्लँक means रिकामा किंवा मोकळी जागा. ब्लाइंड. ब्लाइंड means अंध. ब्लाइंड means अंध. ब्लो. ब्लो. ब्लो means फुंकणे. ब्लू. ब्लू means निळा. बोट. बोट means होडी. बॉडी. बॉडी means शरीर. बॉडी means शरीर किंवा अंग. बॉईल. बॉईल means उकळणे. बोन. बोन means हाडे. बुक. बुक means पुस्तक. बुक means पुस्तक. बॉर्डर. बॉर्डर means सीमा किंवा काठ. सीमा किंवा काठ किंवा कडा. ओके. बॉरो. बॉरो means उधार घेणे किंवा उसनवार घेणे. बोथ. बोथ means दोन्ही. दोन्ही पण. बॉटल. बॉटल means बाटली. बॉटम. बॉटम means खालचा भाग किंवा तळाचा भाग. टॉप बॉटम असं आपण म्हणत असतो. टॉप टू बॉटम म्हणजे टॉप means वरचा टोक ते खालचा टोक. बाउन्स. बाउन्स means उसळी घेणे. बाउन्स means उसळी घेणे. बो. बो means लेस किंवा रिबिन. बो. अँड बाऊ. बाऊ means वंदन करणे. बाऊ means वंदन करणे. बाउल. बाउल means बाउल means वाटी. Next part. Bowl. Bowl means वाटी. Box. Box means खोके. Boy. Boy means मुलगा. Brain. Brain means मेंदू. Branch. Branch means
फांदी. बघा आता आपण जे काही शब्द वाचलेत ना, त्या शब्दांचे बऱ्याच शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असतील, पण ज्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती नाहीत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. कारण अशाच शब्दांचा वापर हा वाक्यांमध्ये झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्या शब्दांचा अर्थ माहिती नसतो तेव्हा आपल्याला त्या वाक्याची रचना किंवा वाक्याचा अर्थ कळत नाही आणि तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, किंवा त्यात कोणतीही मिस्टेक होऊ नये त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहिती असायला हव्या. नेक्स्ट पहा, ब्रेव. ब्रेव मीन्स शूर. ब्रेड. ब्रेड मीन्स पाव. ब्रेक. ब्रेक मीन्स तुटणे. ब्रिक. ब्रिक मीन्स वीट. ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट मीन्स न्याहारी. ब्रिज. ब्रिज मीन्स पूल. ब्रिज मीन्स पूल. ब्राइट. ब्राइट मीन्स तेजस्वी. ब्रिंग. ब्रिंग मीन्स आणणे. ब्रिंजल. ब्रिंजल मीन्स वांगे. ब्रूम. ब्रूम मीन्स झाडू किंवा केरसुनी. ब्रदर. ब्रदर मीन्स भाऊ. बबल. बबल मीन्स बुडबुडे. बबल्स, वॉटर बबल्स माहिती असेल तुम्हाला. ओके. बकेट. बकेट मीन्स बादली. बकेट मीन्स बादली. बफेलो. बफेलो मीन्स म्हैस. बग. बग मीन्स किडा, टाइप्स ऑफ इन्सेक्ट, एक किड्याचा प्रकार. बिल्ड. बिल्ड मीन्स बांधणे. बिल्डिंग. बिल्ड मीन्स बांधणे. बिल्डिंग मीन्स इमारत. बिल्ड म्हणजेच काय, बांधणे. बिल्डिंग म्हणजे इमारत. ओके. बुल. बुल मीन्स बैल. बुलक. बुलक मीन्स शेतीच्या कामासाठी किंवा बैलगाडीसाठी वापरला जाणारा बैल. बुलक, बैल. बंच. बंच मीन्स घड, झुपका किंवा घोस असे त्याचे मराठी अर्थ आहेत. बंच. ओके. नेक्स्ट पहा, बंडल. बंडल मीन्स गाठोडे किंवा गठ्ठा. बर्न. बर्न मीन्स जाळणे. बर्स्ट. बर्स्ट मीन्स जोरात फुटणे. बर्स्ट मीन्स जोरात फुटणे, म्हणजे मोठ्या आवाजाने, ब्लास्ट वगैरे आपण त्याला म्हणू शकतो. बेरी. बेरी मीन्स पुरणे किंवा गाडणे. बेरी मीन्स पुरणे किंवा गाडणे. बुश. बुश मीन्स झुडूप. बिझी. बिझी मीन्स कामात व्यस्त असलेला किंवा वेगळं. बट. बट मीन्स परंतु किंवा पण. बटर. बटर मीन्स लोणी. बटरफ्लाय. बटरफ्लाय मीन्स फुलपाखरू. बटन. बटन मीन्स गुंडी किंवा बटन. बाय. बाय मीन्स विकत घेणे किंवा खरेदी करणे. बज. बज मीन्स घोंगावणे किंवा भुंग्याचा जो आवाज होत असतो तो. बाय. बाय मीन्स कडेला. बाय मीन्स कडेला. कॅबेज. कॅबेज. कॅबेज मीन्स कोबी. केज. केज मीन्स पिंजरा. केक. केक मीन्स केक. कॉल. कॉल मीन्स बोलावणे. काम. एल सायलेंट आहे काम मधला. काम मीन्स शांत किंवा स्थिर. काम डाऊन म्हणतो ना आपण, काम डाऊन म्हणजे शांत हो. कॅमल. कॅमल मीन्स उंट. अँड लास्ट आहे कॅम्प. कॅम्प मीन्स शिबिर. तर मित्रांनो, असे आपण किती शब्द समजून घेतले? 100 शब्द समजून घेतले. या शब्दांचे अर्थ समजून घ्या.
या शब्दांचा उपयोग आपल्याला खूप होणार आहे. शब्दांच्याच माध्यमातून वाक्याची निर्मिती होत असते. ते वाक्य समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला शब्दांचे अर्थ माहिती असणं अपेक्षित आहे, तरच आपल्याला त्या वाक्याचा अर्थ हा कळू शकतो. ओके, अशाच पद्धतीची माहिती समजून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर लवकरात लवकर जॉईन व्हा. जर कोण नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत तो व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती समजायला मिळेल. ठीक आहे, लवकरच भेटू आपण अशाच प्रकारच्या माहिती सोबत पुढील व्हिडिओच्या माध्यमाने.